अजिंक्य, हे पैसे असू देत तुमच्या जवळच. मी केली सगळी व्यवस्था. नाना, नक्की ना? होय. आता तुमच्याशी कशाला खोटं बोलू मी? हे बरं झालं. खरं तर गेला आठवडाभर आम्हाला सगळ्यांना बी टेन्शन होतच. काय करायचं, कसं करायचं, काहीच कळत नव्हतं. पण म्हणतात ना, वर एक जण बसलेला असतो, तोच दाखवतो सगळा मार्ग. होय नाना, लय मोठं टेन्शन गेलंय म्हणायचं. त्यामुळे आता तुम्ही निश्चिंत मनाने घरी जावा. हा, पण शीतलला यातलं काय बी सांगू नका. आणि मी बी तुम्हाला तेच सांगणार होतो, तिला यातलं काही न कळलंच बरं. अहो, तिला सांगितलं नाही ह्याच लई वाईट वाटेल तिला. अन तिला काय न कळलेलंच बरं. आणि आता तर काही विचारूच नका. म्हणजे मला कळणच तिकडं चाललंय कोण, म्हणजे ती चालली का मी चाललोय. दमा आला तसं कब्बरची आठवते. अहो नको नको वहिनी, अहो अहो गडबड आहे, पुन्हा रानात जायचं आहे आम्हाला. हा, एवढं तुमचं होऊ दे, मामी सगळी जेवायला येत. बर. बरं येतो नाना. रामकृष्ण हरी. नाना, परत कधी तुमच्या लेकाला असा अंधारात ठेवू नका नाना. पुन्हा नाही असं करणार मी. राहू दे. येतो आम्ही. नाना, काय झालं? कशी केली पैशाची व्यवस्था? अहो, काल फोनवर काय तर बोलत होते आणि मी विचारायला गेले तर मला पण काय सांगितलं नाही बघा. नाना, अहो काय केलं सांगा तरी आम्हाला. उषा, मला जरा पाणी घेऊन ये की. अगं घशाला लय कोरड पडली. अहो, तुम्ही आता उगाच विषय टाळू नका. सांगा बरं. का वागलात तुम्ही असं? शीतल, अगं काय केलं आम्ही? सगळी म्हणतात लग्न झालं इमारत तुटत, पण इथं तर माझ्याच मार्चांनी मला माझ्या माहेरापासून तोडलं. शितले, एवढं काय काय झालं, पण मला जरा बी काय कळू दिलं नाही. एवढी परकी झाली बाई मी. तुम्ही माझी माणसं आहे, माझ्या हक्काची माणसं आहे, तरी माझ्या संग असं का केलं? गप गप बरं. आई, तू तरी मला सांगायला पाहिजे होतंस. मी सगळ्यांना तरी विचारत होते, कोणी एका शब्दाने मला काय बोललं नाही. नाना, अहो तुम्हीच म्हणता ना, घरातल्या पोरींना मी सगळं ठाव असलं पाहिजे, मग तरी मी का नाही सांगितलं मला? गप, डोळे पुस. अगं, तुझ्यापासून काय बी दाडवायचं नव्हतं आम्हाला. बस. आमचं हे यांच्यापासून तरी एक गोष्ट लपवत नाही. त्यांनी बी काय पत्ता लागू दिला नाही. आज मला मामी बोलल्या, म्हणल्या काय काय म्हणल्या? नाही, काय नाही.
माझी अडचण मला माझ्या सासूकडून कळावी अशी इच्छा होती का तुमची? तुम्ही मला सांगितलं असतं तर कशाला काय बोलले असते त्या मला? शीतल, आमचं चुकलंच. तुला मी सांगायला पाहिजे होतं. आजवर घरावर एवढं मोठं संकट कधीच आलं नव्हतं. हे असं झालं म्हणून गडबडून गेलो आम्ही. पण आता घरावर जप्ती येणार म्हणजे? अगं तू काय काळजी करू नकोस. काय जप्ती बिप्ती येत नाही. मी केली व्यवस्था. शीतल, अगं समाधान आणि अजिंक्य आत्ताच येऊन गेले. हे इथं आलते. त्यांना कसं कळलं माहित नाही, पण त्यांना कळल्यावर लगेच कुठून 70,000 रुपये जमवले आणि ते द्यायला घेऊन आलते. काय? अनवर म्हणलं 2-3 दिवसात उरलेलं पण पैसे जमवून देतो म्हणून. अगं आजकाल कोण एवढा विचार करते ग? सख्या आई बापा संग दावा लावणारा लोक आहेत. शीतल, आता मला कळून चुकलंय. तुझी निवड एकदम योग्य आहे बघ. शिकले आता जशी आमच्यावर भांडलीस की नाही तशी त्यांच्यावर भांडू नकोस. बर, अजिंक्यांची जायची तयारी कुठवर आली या? चालले. त्यांना म्हणलं बॅग घेऊन या. ते एवढीशी आणली आपली. त्याला इन मेन 4 कप्पे. काय काय न कुठं ठेवू काय कळना झालंय. त्यांना म्हणलं बदलून आणा तर बदलना बी झाल्यात. अगे काय कायमस्वरूपी चालले तू ती. एवढं काय त्याच्यात? अवय पण मोठी नव्हती का आणाय पाहिजे? बर, तुम्ही बसा गप्पा मार, मी चहा टाकते. डोळा भूस. काय ग, कुठे गेली होती? का बस नाका मारत तुम्ही? गेलते मी आमच्या घरी. घरी का? तुम्ही हल्ली कुठं काय सांगता ना मला, म्हणून माझी मी गेलते.